नमस्कार मित्रांनो, आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये टावेल बान्यानीवर राडा, शिंदेंनी संजय गायकवाडांना झापलं। काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच महायुती सरकारची डोकेदुखी वाढली आहे। आपल्या वादग्रस्त विधान आणि आक्रमक स्टाईलने नेहमी अडचणीत सापडणारे बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानीच्या कॅन्टीन मधील निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या दुर्घटनेमुळे राजकारण जोरात तापलं आहे। या मारहाणीनंतर आता उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गायकवाडांना कडक शब्दात समज दिले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी 9 तारखेला मीडियाशी संवाद साधताना आमदार निवासस्थानीच्या कॅन्टीन मधील मारहाण प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी यावेळी आपण या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांना समज दिली असल्याची माहिती सांगितली आहे। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे म्हणाले की निकृष्ट जेवणामुळे कुणालाही त्रास देऊ शकतो। संजय गायकवाड यांना खराब जेवणामुळे उलटी झाली आणि रागाच्या भरात त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली। पण आमदार हे लोकप्रतिनिधी असतात, त्यांना कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचाही अधिकार आहे। अशा प्रकारे मारहाण करणं अयोग्य असून मी स्वतः गायकवाड यांच्या याबाबत समज दिल्याचं शिंदेंनी सांगितलं आहे। तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो त्यांनी आपली जबाबदारी समजून आणि कर्तव्याचे भान ठेवून वागले पाहिजे अशा शब्दात गायकवाड यांचे कान टोचले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांवरही हल्लाबोल केला। ते म्हणाले की विरोधक रोज विविध मुद्द्यावरून बोलतात, आम्ही त्यांना सभागृहात बोलण्याची संधी देतो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार असतो, पण त्यांना सभागृहाबाहेर बोलण्यात जास्त रस असल्याचं चिमटाही काढला। विधान परिषदेत चर्चासत्रादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे कर्मचाऱ्यांना मारता हिम्मत असेल तर मंत्र्यांना मारा, अशा लोकांना तुम्ही पाठिंबा देता का, अशा आमदारांना निलंबन करावं अशी मागणी केली। तसेच एका आमदाराने कसं वागावं, बनियान टावेलवर लुंगीवर आमदार येतो, रस्त्यावर राहतो का, असा घणाघाणीत परब यांनी टोला लावला। यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे, असं वर्तन योग्य नाही। तिथून माहिती आली की भाजीला वास येत होता, परंतु मारहाण करणे योग्य नाही असं त्यांनी सांगितलं। याच दरम्यान फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी मारहाण करणं योग्य नाही, अशा मारहाणीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो, त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत म्हणाले आहेत। तसेच अनिल परबजी टावेलवर मारलं की कसंही मारलं हे चुकीचं आहे असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे। तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।